येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूर महापालिका आयुक्तांचं MIDC आणि त्या आगी संदर्भात मोठं वक्तव्य। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर शहरात गेल्या 10 दिवसांपूर्वी अक्कलकोट रोड MIDCतील कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला। याला जबाबदार कोण याची चाचपणी आणि तपासणी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी MIDC आणि त्या लागलेल्या आगीसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। यावरून आता मोठा वादंग होऊ शकेल। MIDC हे स्वतंत्र प्राधिकरण आहे, त्यामुळे त्यांच्या भागातील बांधकाम परवाना देणं, फायर ऑडिट करणं, अग्निशमन यंत्रणा पुरवणं या संदर्भात MIDCची जबाबदारी आहे। या भागातील बांधकामं बेकायदेशीर की कायदेशीर हे MIDCनं ठरवावं। आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। तसंच महापालिकेचा या आगीशी आणि या आगीत मृत्यू पडलेल्या 8 जणांशी काहीही संबंध नाही असं वक्तव्य आयुक्तांनी केलंय। MIDC भागातील रस्ते, ड्रेनेज हे महापालिकेकडे वर्ग आहेत। याबाबत कायद्यातील तरतुदी दाखवून आपण शासनाकडे याबाबत सविस्तर अहवाल पाठवणार असल्याचं आयुक्तांनी पत्रकारांना सांगितलं। त्यामुळे आता शहर हद्दीत असलेल्या MIDC संदर्भात राज्यभर या वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीचं टेस्टिंग सुरू असून आज या जलवाहिनीतून सोलापूर शहरात जवळील पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचलं। सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहराच्या नव्या पेठेतील अतिक्रमण हटवण्याचे दिले आदेश। सोलापूर महापालिकेचे पार्क क्रिकेट स्टेडियम लवकरच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे भाडे तत्वावर दिलं जाणार। सोलापूर शहराच्या 54 मीटर रस्त्यावर बऱ्याच वर्षांपासून रस्त्याला अडथळा ठरणारी 18 अतिक्रमणं महापालिकेनं त्या नागरिकांना पर्यायी घरं देऊन केली जमीनदोस्त। आता लवकरच छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार। सोलापूर शहरातील प्रस्तावित 2 उड्डाणपूल या संदर्भात महापालिका तसंच जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची कारवाई गतीनं सुरू। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापुर। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या, सरकारी कर्मचारी फसवणूक करून लाभ घेतल्याचं उघड। सरकार 3.58 कोटी रुपये वसूल करणार। सोलापूर शहरातील विस्कळलेला पाणी पुरवठा 8 दिवसात व्यवस्थित होईल असा महापालिका आयुक्तांचा दावा। सोलापूर शहरातील सत्ता प्रकार B2 तसंच चाळीत राहणाऱ्या मिल कामगारांना पक्की घरं बांधून देण्यासंदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा सुरू। सोलापूर शहरातील भारती विद्यापीठच्या आजूबाजूला घराच्या बाहेर बेकायदेशीरपणे दुकानं सुरू करणाऱ्यांना महापालिकेच्या नगररचना विभागानं पाठवल्या नोटिसा। सोलापूर शहरात बऱ्याच दिवसांनंतर शुक्रवारी दिवसा पावसानं घेतली विश्रांती। कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर। तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे। 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5500 पर्यंत। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी। कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। संपर्क 95 79 62 21 00। काल रात्री झालेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील आष्टे बंधाऱ्यावरून वाहू लागलं पाणी, वाहतुकीसाठी रस्ता झाला बंद।
9 जून रोजी सुरू होणाऱ्या सोलापूर गोवा विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. सिद्धेश्वर मंदिरासमोरील लक्ष्मी मार्केट येथील शौचालय बंद केलं, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची माहिती. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली टीका, म्हणाले रणजितसिंह मोहिते पाटील ही एक लाचार प्रवृत्ती. धनंजय मुंडे मनःशांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात, पंकजा मुंडे म्हणाल्या योग्य पर्याय निवडला. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. मुंबईतील SUV फार्मा कंपनीच्या लीला गांधी तिवारी यांनी खरेदी केला वरळी येथील तब्बल 703 कोटी रुपयांच्या ड्युप्लेक्स फ्लॅट, ठरला देशातील सर्वात मोठा घराचा व्यवहार. कोल्हापुरात गोकुळच्या चेअरमन पदाची माळ हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांच्या गळ्यात. रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाला सुरुवात. फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर बेड्या, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, नेपाळमधून आवळल्या मुसक्या. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.